आता पाहूया राजकीय क्षेत्रात काय सुरू आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। मातोश्री परिसरात शिवसेनेकडून ठाकरेंना डिवचणारे बॅनर। भारताचा पाकवरील दणदणीत विजय सत्याचा, विजय देशाचा असा बॅनरवर आशय। लक्ष्मण हाकेंचं जेलभरो आंदोलन पुढे ढकललं। पावसामुळे गैरसोय होऊ नये म्हणून आमचं जन आंदोलन फक्त पुढे ढकललं। लक्ष्मण हाकेंची माहिती। पाऊस झालेला आहे, त्यामुळे आपल्या कार्यकर्त्यांची आणि प्रशासनाची गैरसोय होऊ नये या उद्देशाने आमचं हे आंदोलन आम्ही फक्त पोस्टपोन केलेलं आहे, पुढे ढकललेलं आहे, रद्द केलेलं नाही। धनंजय देशमुखांनी घेतली तानाजी सावंतांची भेट। देशमुख कुटुंबियांसोबत आम्ही खंबीरपणे उभे। कायदेशीर लढ्यातही आम्ही देशमुख कुटुंबियांसोबत, तानाजी सावंतांची प्रतिक्रिया। धाराशिवमध्ये कुणबी प्रमाणपत्रासाठी सीएससी सेंटरवर एकही अर्ज दाखल नाही। अर्ज स्वीकारण्याबाबत सेंटर चालकांना गाव पातळीवरील समितीच्या सूचना नाही, सूचनेअंतर्गतच अर्ज दाखल करून घेणार। भगव्या शालीवरून मंत्री नितेश राणे उदय सामंतांमध्ये वाकयुद्ध। रत्नागिरीतल्या लोकांनी जास्तीत जास्त भगवे मफलर वापरण्याचा राणेंचा सल्ला, तर भगवी शाल काढली तर मी हिंदू नाही असं उद्या काही जण म्हणतील। उदय सामंत यांचा राणेंना टोला। नवरात्रीनंतर राज ठाकरे कोकण दौऱ्यावर। वैभव खेडेकरांच्या हकलपट्टीनंतर राज ठाकरे कोकणात मनसेचा नवा चेहरा देणार। नाशिक ते त्र्यंबकेश्वर मार्गाची अतिशय वाईट अवस्था। रस्ता तातडीने दुरुस्त करावा, सुप्रिया सुळेंची मागणी। सुप्रिया सुळेंचा सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजेंना टॅग करत ट्विट। महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवार निवडण्याकरता काँग्रेसचं निवड मंडळ। राज्यातील प्रत्येक महानगरपालिका क्षेत्रात शहराध्यक्षांच्या नेतृत्वात 19 जणांचं निवड मंडळ। प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचं सर्व जिल्हाध्यक्षांना पत्र। आमदार विकास ठाकरे यांची माहिती। रत्नागिरीत ओबीसी आणि कुणबी समाज आक्रमक। मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या निर्णयाला विरोध। भर पावसात तहसील कार्यालयावर निघाला मोर्चा।